तर नमस्कार मित्रांनो, मा कोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. अचानक व्हिडिओ करतो आहे कारण गोष्टच तशी आहे. तर मित्रांनो, आपल्या कोकणामध्ये पावसाळ्यामध्ये खूप निसर्गाच्या सानिध्यामध्ये चांगली भाजी मिळते. तर त्यातील सर्वात आवडती भाजी सर्वांची म्हणजेच कोकणातील मेवा असंही म्हणतो, तसंच मातीतलं सोनं ते आता आपण काढायला जातो आहे. तर मला अशी माहिती भेटली, मी आता कामावरून आलो संध्याकाळी, आता जवळजवळ 6:30 वाजलेले आहेत. तर मातीतलं सोनं म्हणजे काय, तर रोवणं, त्याला आम्ही कोकणामध्ये आमच्या भागामध्ये रोवणं म्हणतात, काही ठिकाणी अळमी म्हणतात, काही ठिकाणी मशरूम म्हणतात. तर ते आपण आता काढायला जातो. आमच्या शेजारी असणारे जाधव काकी यांनी आम्हाला माहिती दिली. त्यांनी पाहिली दुपारी, परंतु दुपारी मी नव्हतो घरी. तर आल्यानंतर मला माहिती भेटली, तर म्हटलं चला जाऊन पाहूया. तर येऊन पाहतो तर काय, जमिनीतलं सोनं खूप प्रमाणात भेटलं, पाहताय तुम्ही. त्यामुळे मी खूप आनंदित आहे, तसं अतिउत्साही आहे. खूप आहेत, पहा तिकडे पण आहे, कारण रोवणं आहे ती वारुळावरच येतात जास्त करून. आणि ते वारुळ पण आहे. थोडं आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6:30 वाजून गेलेले आहेत. काळोख आहे थोडासा, तर सुद्धा आता इथे रोवणं आता काढणार. तर इकडे पण आहेत, हे पहा इकडे थोडे थोडे आहेत. त्या बाजूला पण आहेत, कारण हे वारुळ आहे सगळे, ते वारुळाचं ठिकाण आहे. थोडीशी भीती वाटते, पण काढायला पाहिजे, कारण हे कोकणातला मेवा आहे हा. पण हे जरा फुललेली आहेत, कळ्या आहे बघा, कळ्या पण आहेत तिथे. ती पाहिजे खाली पण आहेत. मच्छर खूप चावते. ती कधी बघायला पाहिजे होती, सकाळी तर चांगले कळे भेटले असत्या. आता काय फुललेले आहेत भुते. आणि हे पूर्ण सगळं हे वारुळ आहे, भोंबाड म्हणतात त्याला. मित्रांनो, तुम्हाला पण असं कुठे अचानक खजिना सापडला असेल तर नक्कीच सांगा. ती जर कळ्या असतात तर आणखीन खूप, सकाळी जर लक्ष जातं तर खूप चांगले आपल्याला रोवणं भेटले असते. हे पहा, आता ती फुललेली आहेत. आणखीन जास्त वेळ राहिले असते तर कदाचित कीड पण पडली असती. मित्रांनो, आपला कोकणातला खजिना आहे, सध्या खूप महाग जातो. विकायला गेलं तर आमच्या इकडं राजापूरला 100 रुपयाला 5 ते 6 यातले काड्या हे आहेत ना, यातल्या 5 ते 6 मिळतात. आता तर इथे खजिनाच भेटलेला आहे, पहा. त्याच्यामध्ये सुद्धा आता खराब निघतील, कारण आता फुललेले आहेत, त्यामुळे थोडीशी खराब निघतील. इकडे पण खाली पण आहेत, त्या बाजूला आहेत, तिथे तर आहे, तिथे तर खजानाच आहे. सर्व मी काढतो. अडचण खूप आहे आणि काळोख पण पडत आलेला आहे. मुंग्या धावल्या, ह्या पहा इकडे. पहा इकडे. मग गोगल गाय माहिती आहे, गोगल गाय पहा. तर गोगल गाय आहे. मुंग्या खूप चावत आहेत, मच्छर चावत आहेत, मुंग्या चावत आहेत. ते बायचे कळे तिथे पण तुटून येत आहेत. तुटून येत आहेत, चालतील ना. तुटून येत आहेत, नाही येत प्रेमाने. प्रेमाने काढायचा प्रयत्न, कडक आहे जमीन, त्यामुळे तुटत आहेत. खरं मी कोयतीने काढायचे असतं ना,
आता आपल्याकडे कुठलं साधन नाही इथे. मुंग्या खूप चावत आहेत. मुंग्या घरात चावत आहेत. मुंग्या चावत आहेत मित्रांनो. मुंग्या खूप आहेत तिथे. आता गोगल काय म्हणून मी तो काढत नाही. राहू दे, सुकाने राहिलं ते राहू दे त्याच्यावर. त्यांना कोणती इजा होऊ नयेत. त्या बाजूला जातो. हे बघा आता अर्धवट आले आहेत कारण कडक आहे जमीन थोडी. तिकडे वरती हे वारूळ आहे. अडचण खूप आहे. मुंग्या खूप आहेत. तिथे खड्डा पण आहे ते. पहा खूप आहेत इथे. आता वारुळावर आहेत त्यामुळे कदाचित ते व्यवस्थित येतील. काहीतरी म्हणून नको रे, साप बीप आहे म्हणून. त्यांना बाबा कुठली इजा होऊ दे नाही. मच्छर पण खूप आहे. कुठून येतात मित्रांनो? हे कोयतीने काढायचे असतात. ही पहा, ही ह्या बाजूला एवढे मिळाले. आणखीन आहेत त्या बाजूला. इकडचे पण काढायचे आहेत. हे आता आधी मी पाठवतो. दुसरी ताट मागवतो मी, दुसरी काहीतरी वस्तू जेणेकरून त्याच्यामध्ये काढता येईल. पहा तर इकडे कळ्या पण आहेत. आता परत दुसरं ताट घेऊन आलो आहे मी. आता आणखीन इथली आहे ती काढायची आहेत. इथं कळ्या देखील आहेत. आधी कळ्या काढतो कारण का फुललेले आहेत ते. आता निदान त्यामध्ये कीड पण पडू शकते. पण ह्या कळ्या आहेत अशा अखंड आल्या पाहिजेत. तुटून येतात. मी पहिल्यांदाच काढतोय. त्यामुळे मला एवढं कसं काढायचं याचं काय येत नाही. बापरे, तुटून येते. आता इथे वरती आहेत. हे बघा इथे आहेत, अजून इथे आहेत. ही बाई उकळून येते. जरा नरम आहे नाही ते पण थोडी कडकच आहे. हे पहा, आता इथे पहा किती येते. ही पण काढतो. तुटून येतात मी हे. वारुळाला पण इजा नको पोचायला कारण हे सुद्धा कोणाचं तरी घर आहे. त्या घराला इजा नको पोचायला. तुटून येतात मित्रांनो खूप. आता इथे जर मी कोयतीने किंवा हत्याराने हे केलं असतं तर वारुळ खराब होईल. कारण
कोणाचं घर, हे वारूळ हे घर आहे, मुंग्यांचं घर आहे. किंवा याच्यामध्ये असं म्हणतात की साप देखील राहतात, सरपटणारा प्राणी राहतो. त्यांचं मला घर उद्ध्वस्त नाही करायचं आहे. ह्या जरा चांगले आहेत. मुंग्या चावतात तर सुद्धा काढतोय. मित्रांनो, हा कोकणातला खजाना मला पहिल्यांदाच भेटला, पण खूप प्रमाणात भेटला. हे जर सकाळी जर माझ्या लक्षात आलं असतं किंवा सकाळी जर लक्ष गेलं असतं तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे इथं अळंबी म्हणतात त्याला, अळंबी रोवणं ही मिळाली असती. चला तर आता तर पहा मित्रांनो किती मिळालं. मित्रांनो, मी पहिल्यांदाच काढलं आहे, मला अजून माहिती नाही कसं काढायचं काय ते. तर ह्याच्यात काय ही एक तुमची कमेंट असेल तर मला सांगा कशा प्रकारे काढायची असतात. आता यामध्ये आपल्याला किती चांगले मिळतात आणि किती खराब मिळतात ते आपण पाहूया. आणि रेसिपीसुद्धा पाहायची आहे, कशी भाजी बनवली जाते आपल्या कोकणामध्ये. सकाळी काढायला पाहिजे होती. हां, तिथं वरती तिकडे बिर्या हाय. हो, आज मेजवानीच होणार आहे वाटतं. आज मेजवानीच होणार आहे. हे स्वर्गावकर काका आहेत. त्यांच्या इथेच परिसरामध्ये आम्हाला रोवणे भेटलेत. तिथे वरच्या बाजूला तिकडे थोडी अडचण आहे. मुंग्या खूप चावल्यात, मच्छर पण खूप चावले, खूप त्रास झाला आहे मला. तरी सुद्धा काढले, पहिल्यांदाच भेटले ना हे सलगावकर कंपाऊंडमध्ये, बाबू सलगावकरच्या कंपाऊंडमध्ये. हां हां. तर आपण पाहताय रोवणं भेटली होती, म्हणजेच अळंबी खूप प्रमाणात भेटली होती. परंतु ती जर सकाळी भेटली असती तर चांगली भेटली असती, परंतु संध्याकाळच्या वेळेस भेटली, त्यामुळे संपूर्ण फुललेली होती. त्यामुळे याच्यामध्ये कीड पडते आणि एकदम बारीक कीड असते. याच्यामध्ये दिसत नाही एवढी, एकदम बारीक डोळ्याने बघावे लागते, बारीक नजरेने पाहावं लागतं. याच्यामध्ये एकदम बारीक पांढरी त्याच रंगाची कीड असते. त्यामुळे खराब निघते. खराब आहे ती, एवढी खराब निघाली. याच्यामध्ये एवढीच फक्त ही भाजी करण्यालायक आहे. तर ती भाजी कशी करतात सुद्धा आपण पाहूया.